करोडो रुपये जरी दिले तरी कोणी सांगणार नाही की ही झाड कशाचं आहे, ही झाड कुठं असतंय. हरळमध्ये भावांनो फक्त 40 सेकंद व्हिडिओ बघून जा भावांनो. मी तुम्हाला सांगतो ही जी माझ्या पाठीमागे झाड आहे ना, ही झाड अजिबात नॉर्मल झाड नाही भावांनो. ही झाड राजा महाराजा प्रधानांच्या काळामध्ये ना ही झाड लय मोठ्या किमतीत होतं. ही झाड आहे का नाही, ह्या झाडाचं काम काय सांगतो मला. ज्या टायमिंगला भावांनो पत्र ही कोणाला पाठवलं पत्र ह्या कागदावर लिहायची, ह्या कागदावर पत्र ही लिहायची आणि लांब लांब पाठवायची आणि ह्याचा गोलगोंडळा करून अशी टाकायची. तर त्यामुळे आपल्याला जे कथामध्ये दाखवते ना पिवळ्या ग्रंथामध्ये पानं ही समजा ह्यानं ग्रंथ ही काय होतं ना जी जुनं लिहिलेलं ती ह्यानं लिहिलेलं होतं ह्यानं. आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. ही बघा हो का, ही होती झाड हो का, ही झाड, ह्या झाडाचं मला नाव काय माहित नाही बरं का, पण हे का ही ती झाड आहे. आणि अशी बरी झाड आहे. सध्या मी स्वर्गामध्ये आलो भावांनो, खरंच मी स्वर्गामध्ये आलेलो या. जर तुम्हाला बघायचं भावनं मी कुठं आहे आतला मी युलाकांडा ह्या मंदिरापाशी निघालो, जी श्रीकृष्णाचं महाभारतामधलं मंदिर आहे. आणि ज्या टाइमला महाभारत संपलं होतं त्या टाइमला श्रीकृष्ण त्या जागेला जाऊन वास केलं होतं त्यांना आणि मस्त मी थोडं त्यांना तिथं ध्यान केलं होतं, म्हणजे तपस्या केली होती. त्या ठिकाणी मी निघालेलो भावांना. फक्त एकच सांगायचं आहे, फालतू गोष्टीला रील आणि फॉलोन शेअर करण्यापेक्षा ना तुमच्या ह्या भावच्या ह्याला करा पुढं टाकला आणि दाखवा लोकांना, म्हणजे कळण लोकांना अभ्यास अध्याय काय असतो ते. बघा शिक्षण शिकून काय होत नसतं, अशा गोष्टी दाखवायला लागतील अशा. हां बोला, हर हर महादेव.